नमस्कार, मी गणेश मानकर. इन्फिनिटी पोलीस भरती या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पोलीस भरती संदर्भात एक महत्त्वाची बातमी जी आहे तर ती आता समोर येत आहे. पोलीस भरतीच्या रिक्त पदांची जागांची माहिती आता मागवलेली आहे आणि लवकरच याची जाहिरात जी आहे तर ती येणार आहे. याच्या संदर्भातली नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग झालेली होती. आता मीटिंग मध्ये नेमकं काय ठरलेले, कशा पद्धतीने जाहिरातींचे टप्पे असतील तर त्या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघावा. बघूया काय म्हटलेलं आहे. बघा, हा 23/4/2025 रोजीचं हे त्यांचं पत्रक आहे. महाराष्ट्र शासन अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षक व खास पदके. विषय काय आहे? सन 2024-25 पोलीस शिपाई भरती करिता रिक्त पदांची अचूक माहिती सादर करण्याबाबत. किती रिक्त पद आहेत याची अचूक माहिती सादर करण्याबाबत. बघा, वरील विषयाला अनुसरून सर्व घटक प्रमुखांना कळवण्यात येते की 17/4/2025 रोजी, दिनांक 21/4/2025 रोजी आणि 22/4/25 रोजी जी काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची बैठक झाली, त्या बैठकीनंतर 1/4/2024 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती जी आहे तर ती विहित नमुन्यात म्हणजे खाली दिलेल्या नमुन्यात जी आहे तर ती पाठवायची आहे. तर ती कशी पाठवायची तर ते पण आपण पाहूया. सगळ्यात आधी त्यांना कसा नमुना बनवायला लावलाय, एकूण रिक्त पद किती आहेत. त्यांनी काय सांगितलेलं आहे की 1/4/2024 पासून 31/12/2025 पर्यंत या दरम्यान जी काही पद रिक्त आहेत किंवा रिक्त होतील, जसं की कोणी बडतर्फ झालं असेल, कोणी सेवेतनं काढून टाकण्यात आलं असेल, कोणी रिटायरमेंट होणार असेल, कोणी राजीनामा दिला असेल, तर असे सर्व पद तुम्हाला काय करायचे तेवढी सांगायचे. फॉर एक्झाम्पल त्यांचं काय म्हणणं आहे की अशी 100 पद आली. त्यांचं काय म्हणणं आहे, एकूण रिक्त पदांच्या 10% पदे हे SRPF साठी राखीव ठेवायचे. म्हणजे याचे 10 पद इथं सोडून द्यायची, 10 पद इथं सोडायची. अनुकंपा उमेदवारांकरता राखीव पदे. समजा अनुकंपांवरील जी लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये किती नावं आहेत, फॉर एक्झाम्पल त्याचे 30 नावं असतील, तरी 30 नावं सोडून उर्वरित पदांसाठी जाहिरात जी आहे तर ती समाविष्ट करावी. म्हणजे जाहिरात एकूण किती पदांची? बघा, एकूण रिक्त जागा होते 100, त्याच्यातील 10 गेल्या SRPF ला, त्याच्यातील 30 गेल्या तर या 40 गेल्या, तर जाहिरात कितींची येणार आहे मित्रांनो, तर 60 जागांची जाहिरात जी आहे तर ती टोटल आपली जी आहे तर ती इथं येणार आहे. तर हेच यांनी इथं सांगितलेले. तर अशा पद्धतीने त्यांना त्यांचा अहवाल जो आहे तर तो तयार करायचा आहे. कारण की सगळ्याच रिक्त जागांची जाहिरात येणार. काही त्यांना अनुकंपासाठी, काही 10% SRPF साठी, तसेच आंतरजिल्हा म्हणजे जिल्हा बदलीसाठी देखील त्यांनी राखीव ठेवणे आवश्यक आहे आणि तशा पद्धतीची आकडेवारी सामील करावी. निव्वळ जाहिरातीकरता उपलब्ध पदे. जाहिरात देण्याकरता कंपीकृत आरक्षणासह रिक्त पदे जोडलेल्या विवरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे सदर रिकाण्याची माहिती सादर करावी. म्हणजे याच्यानंतर काय केलं जाईल की हे अशा पद्धतीने रिक्त पदांची माहिती, रिक्त पदांची माहिती आल्यानंतर पुन्हा ते अर्थ विभागाला पाठवतील, त्यांच्याकडून मंजुरी घेतील आणि त्याच्यानंतर आपल्याला जाहिरात जी आहे तर ती बघायला मिळणार आहे. आणि तुम्ही देखील जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीने तुमच्यासाठी खास महत्त्वाचे उपक्रम जे आहेत तर ते लॉन्च केलेले. तर सगळ्यात पहिला जो आपला उपक्रम आहे तो म्हणजे फ्री टेस्ट सिरीज. आपण दर शनिवारी एक फ्री टेस्ट सिरीज घेत असतो आणि त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन पण घेत असतो. तसेच आपलं हे जे नवीन आता पद्धतीचं ऍप्लिकेशन आलेले, इथून तुम्ही पोलीस भरती जर कॅटेगरी सिलेक्ट केली, इथं जर तुम्ही पेड कोर्सेस मध्ये गेले तर तुम्हाला आपले सगळेच्या सगळे कोर्सेस जे आहे तर ते दिसू शकतात. ज्याच्यामध्ये बघा, एक लाईव्ह पद्धतीची एक बॅच असणार आहे, एक रेकॉर्डेड पद्धतीची ऑलरेडी बॅच आहे. ज्यांना पाहिजे असेल की मला रेकॉर्डेड पद्धतीची बॅच पाहिजे, मला पूर्ण पाहिजे, तसंच तुम्हाला वाटत असेल की माझा काही विषय कच्चा राहून गेलेला आहे, म्हणजे मराठी राहून गेलेला आहे, गणित राहून गेलेला, अंकगणित किंवा बुद्धिमत्ता राहून गेलेले, सर्व विषयांच्या सेपरेट बॅच केले. म्हणजे फॉर एक्झाम्पल मराठीची बॅच 199 रुपयात, फक्त अंकगणिताची बॅच 199 रुपयात. म्हणजे तुम्हाला जर वाटतं की माझा हाच विषय कमजोर आहे, तेवढीच बॅच लावू शकतात तुम्ही, ते काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे अंकगणित, बुद्धिमत्ता, बघा, सामान्य ज्ञान, तर अशा या सगळ्या बॅचेस ज्या आहेत तर ते आपण आपल्या ऍप्लिकेशनवर लाईव्ह केलेल्या आहेत. या रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आहेत, तुम्ही बघू शकतात. ही आपली लवकरच लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे तर ती सुरू होणार आहे. ज्यांना ही बॅच सुरू करायची असेल 2.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तर ते करू शकतात. ज्यांना रेकॉर्डेड मध्ये पाहिजे डायरेक्टली तर त्यांच्यासाठी आपल्याकडे डायरेक्ट 699 रुपयाची रेकॉर्डेड पद्धतीची बॅच आहे. आणि ज्यांना स्पेशल बॅचेस पाहिजे असतील त्यांच्यासाठी 199 रुपयात स्पेशल बॅचेस जे आहेत तर ते असणार आहे. आपल्या ऍप्लिकेशनवर लवकरच तुम्हाला इथं सिलेबस, फ्री क्विज, टेस्ट सिरीज, फ्री कोर्सेस, फ्री स्टडी मटेरियल, यूट्यूबचे अपडेट्स, करंट अफेअर्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, बुक स्टोर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं या ऍप्लिकेशनवर दिसणार आहेत. म्हणून तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे ऍप्लिकेशन आहे तर ते नक्कीच डाउनलोड केलं पाहिजे. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.